नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची दमदार हजेरी। कोल्हापूरकर ऐन उन्हाळ्यातच घेत आहेत पावसाळ्याचा अनुभव। सततच्या पावसामुळे उन्हाळी भात, सूर्यफूल, भुईमूग आदी पिकांचं मोठं नुकसान। भात पिकाचा धुळवा पेराही खोळंबला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी भर पावसात केलं रस्त्याचं डांबरीकरण, लाखो रुपयांचा चुराडा। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाण्याला बदली। योगेश गुप्ता कोल्हापूरचे नवीन पोलीस अधीक्षक। अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर नाही। धरणाची उंची वाढवल्यास महापुराची आणखी भीषण परिस्थिती निर्माण होणार। थेट अलमट्टीहून एस न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट। आणि 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रणालीत 2 दिवसांपासून तांत्रिक बिघाड, विद्यार्थी आणि पालकांना होतोय नाहक त्रास। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही मान्सून पूर्व पावसानं दमदार हजेरी लावली। दिवसभराच्या पावसानं मे महिन्यातच पावसाळ्याचा अनुभव आला। रेनकोट, छत्र्या घेऊन नागरिकांना बाहेर पडावं लागलं। उन्हाळ्यातील या पावसानं अवघा जिल्हा गारठला। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडतोय। मान्सूनपूर्व पाऊस हा विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पडतो। मात्र बुधवार दुपारपासून जिल्ह्यात एकसारखा पाऊस सुरू आहे। अंगाची लाही लाही करणाऱ्या ऐन उन्हाळ्यातच पावसाळ्याचा अनुभव नागरिक घेत आहेत। पावसाळा सुरू झालाय की काय अशी विचारणा नागरिक करू लागलेत। या पावसामुळं अडगळीत पडलेल्या छत्र्या आणि रेनकोट घेऊन नागरिकांना बाहेर पडावं लागतंय। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे। शहरातही पावसाच्या रिपरिपीसह अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत। अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले। काही दिवसांपूर्वी उकाड्यानं सर्वजण हैराण झाले होते। मात्र उन्हाळ्यातील या पावसामुळे अवघा जिल्हा गारठलाय। दरम्यान आज सकाळी दक्षिण कोकण, गोवा किनारपट्टीवरील पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले। पुढील 36 तासात ते उत्तरेकडे सरकण्याची आणि तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोकण आणि गोवा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आज जाहीर करण्यात आल्या। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्तपदी वर्णी लागली आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याचे नवीन पोलीस प्रमुख म्हणून योगेश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून मे 2023 मध्ये महेंद्र पंडित रुजू झाले होते। गेल्या 2 वर्षात पोलीस अधीक्षक पंडित यांनी चांगली कामगिरी बजावली आहे। अवैध व्यवसायावर कारवाई करण्याची मोहीम त्यांनी राबवली। जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुका, मोर्चे, आंदोलन त्यांनी योग्य पद्धतीनं हाताळत कायदा सुव्यवस्था सुरळीत राखली होती। कर्तव्यात कसूर केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पंडित यांनी कारवाई करत पोलीस दलावर वचक निर्माण केला होता। कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी जिल्ह्यात ओळख निर्माण केली होती। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची आज ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे। तर नांदेडचे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत। गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा आज गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला। त्यामुळे आता 7 दिवसात नवीन अध्यक्षपदाची निवड होणार आहे। गोकुळच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुएकर हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत। गोकुळ दूध संघाची निवडणूक झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी 2 वर्षांची मुदत निश्चित करण्याचा फॉर्म्युला ठरला होता। त्यानुसार अरुण डोंगळे यांनी गोकुळ अध्यक्षपदाचा राजीनामा 15 मेपर्यंत देणं अपेक्षित असताना त्यांनी राजीनामा दिला नव्हता। त्यामुळे गोकुळचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं। मात्र अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अरुण डोंगळे यांनी मंगळवारी 20 मे रोजी गोकुळच्या चेअरमन पदाचा राजीनामा गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्याकडे दिला होता।
यानंतर आज गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत हा राजीनामा मंजूर करण्यात आला. हा राजीनामा पुणे विभागीय दुग्ध निबंधकांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून 7 दिवसात नवीन अध्यक्ष निवडीची तारीख मिळणार आहे. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील सुयेकर यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील सुयेकर यांचे चिरंजीव म्हणून शशिकांत पाटील सुयेकर यांची ओळख आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधूनही त्यांच्या नावाला पसंती मिळाली आहे. CPR मधील गोदावरी इमारतीत सुरू असलेल्या अपघात विभागात गेल्या 4 दिवसांपासून पावसाची गळती लागल्यानं अपघात विभाग आता जुन्या दगडी इमारतीमधील लोअर कोरोना वॉर्डात स्थलांतरित करण्यात आलाय. गोदावरी इमारतीत असलेली पोलीस चौकी मात्र अद्याप आहे तशीच गळक्या खोलीत सुरू असून त्या ठिकाणी कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी गळक्या खोलीत बसून आपलं काम करतायत. गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावल्यानं सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील जुन्या अपघात विभागाचं नूतनीकरण सुरू असल्यानं गेल्या काही महिन्यांपासून CPRमधील अपघात विभाग हा दगडी गोदावरी इमारतीत स्थलांतरित करण्यात आला होता. मात्र गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या पावसामुळं गोदावरी इमारतीत मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. गेली 4 दिवस या गळक्या इमारतीतच अपघात विभागाचं काम सुरू होतं. मात्र बुधवारी सायंकाळपासून हा अपघात विभाग जुन्या दगडी इमारतीमधील लोअर कोरोना वॉर्डात स्थलांतरित करण्यात आलाय. पण गोदावरी इमारतीत गळक्या खोलीत पोलीस चौकी असून पोलीस कर्मचाऱ्यांना तिथंच काम करावं लागतंय. आज देखील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचारी AK मुल्ला हे गळक्या पोलीस चौकीच्या खोलीतच बसून सेवा बजावित होते. पायात साचलेलं पाणी आणि वरून डोक्यावर पडणारं पावसाचं पाणी अशा अवस्थेत त्यांना काम करावं लागतंय. त्यामुळे प्रशासनानं CPRमधील पोलीस चौकी CPRमधील अन्य इमारतीत स्थलांतरित करण्यात यावी अशी मागणी होतीये. पुणे बंगळूर महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर एका मालवाहू ट्रकचा टायर फुटल्यानं ट्रकला आग लागली. या आगीत ट्रक पूर्णतः जळून खाक झालाय. सुदैवानं चालकानं वेळीच बाहेर पडून जीव वाचवला. बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास ही घटना घडली. पुणे बंगळूर महामार्गावरून बुधवारी रात्री एका मालवाहू ट्रक महाराष्ट्राच्या दिशेनं जात होता. हा ट्रक कोगनोळी नाक्यावर आल्यानंतर ट्रकचा पुढील टायर फुटला. यामुळं ट्रक महामार्गावर आदळल्यानं डिझेलची टाकी फुटली. यामुळं ट्रकनं पेट घेतला. आग लागताच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ टोल नाका बंद केला. या आगीत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला असून आगीची झळ टोल नाक्यावरील 2 केबिनला बसली आहे. निपाणी ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी आणि कोगनोळी आउट पोलीस चौकीतील हवालदार प्रकाश तळवार यांनी टोल कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं. चालकानं वेळीच बाहेर पडून जीव वाचवला. ट्रकला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. अलमट्टी धरणाच्या उंचीवरून सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय. धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारचे प्रयत्न सुरू असताना महाराष्ट्र सरकारनं त्याला फारसा विरोध केला नसल्याचा आरोप होतोय. धरणाची उंची 5 मीटरनं वाढवल्यास महापुराची आणखी भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळेच धरणाची उंची वाढवण्यास विरोध होतोय. थेट अलमट्टीहून S न्यूजनं घेतलाय त्याचा आढावा. पावसाळा आला की कोल्हापूर आणि सांगलीकरांची चिंता वाढते. त्याला कारणही असंच काहीसं आहे. 2005, 2019 आणि 2021मध्ये आलेला महापूर. या महापुराची आठवण आली तरी अंगावर शहारे येतात. त्यावेळी महापुरानं जी परिस्थिती ओढवली होती त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. अशातच आता पुन्हा एकदा पावसाळा सुरू होतोय आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अलमट्टीच्या उंचीचा प्रश्न पुढे आलाय. यावर चर्चा होतात, आंदोलनं होतात, मात्र राज्य सरकार यावर गंभीर नसल्याचं पाहायला मिळतंय. राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळं राज्याच्या हक्काचं पाणी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकनं पळवलंय. आता किमान त्याच पाण्यामुळं कोल्हापूर सांगलीवर ओढवलेली अलमट्टीची आपत्ती तरी राज्यकर्त्यांनी रोखण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हा भाग कायमस्वरूपी महापुरात लोटण्याचा धोका निर्माण होणार आहे. अलमट्टीच्या उंचीवर आंध्र प्रदेशनं हरकत घेतली. त्यानंतर आंध्र प्रदेशातून विभक्त झालेल्या तेलंगणानंही अलमट्टीच्या उंचीला विरोध केला. मात्र महाराष्ट्र सरकारनं याबाबत काहीच केलेलं नाही. ही बाब सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर चर्चेत स्पष्ट झाली.
अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराचं संकट ओढवतं हे अनेक वेळा सिद्ध झालंय. मात्र बुधवारी 22 मे रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्य सरकारनं हा मुद्दा फारसा गांभीर्यानं घेतलेला नाही. विशेष म्हणजे या बैठकीला फक्त महायुतीच्याच नेतेमंडळींना बोलवण्यात आलं होतं. महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना बोलवण्यात आलेलं नाही. याचाच अर्थ या गंभीर प्रश्नात देखील सरकारला राजकारणच करायचंय. आता पुन्हा सरकारनं अलमट्टीच्या प्रश्नावर 15 दिवसांनी बैठक बोलावली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सर्वोच्च न्यायालयात जात असेल तर महाराष्ट्र सरकारची भूमिका वेगळी का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे अलमट्टीच्या उंचीला आत्तापासूनच विरोध करण्याची गरज आहे. अन्यथा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेकडो गावांना जलबुडीचा धोका आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे हा अलमट्टी धरणाचा परिसर आहे आणि माझ्या मागे आपण पाहू शकता की हे अलमट्टी धरण आहे जे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे आणि 1964 साली हे धरण बांधकामाला सुरुवात झाली आणि 2005 साली या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं. जवळपास 519 मीटर या धरणाची सध्या उंची आहे आणि कर्नाटक सरकारने आणखी एक 5 मीटरने या धरणाची उंची वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र मुळातच 2005, 2019 आणि 2021मध्ये जी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुराची भीषण परिस्थिती ओढवली होती ते अलमट्टी धरणाचं जे बॅकवॉटर आहे त्यामुळे ही महापुराची भीषण परिस्थिती ओढवल्याचं हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळंच या धरणाची उंची वाढवण्याला विरोध होत आहे. ही सर्व दृश्य आपण पाहू शकतो की ही अलमट्टीची आहेत. मात्र ह्या उंचीला आता तेलंगणा त्याचबरोबर आंध्र प्रदेश सरकारनं देखील अलमट्टीची उंची वाढवण्याला विरोध केलेला आहे. एकूणच महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांनी देखील विरोध दर्शवलेला आहे की पुन्हा 5 मीटरने जर धरणाची उंची वाढवली तर महापुराची भीषण परिस्थिती निर्माण होणार आहेत आणि त्याचमुळं महाराष्ट्र सरकारने देखील यामध्ये लक्ष घालावं अशी देखील मागणी होत आहे. खरं तर तेलंगणा सरकार देखील सर्वोच्च न्यायालयात गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्थगिती मिळालेली आहे. मात्र महाराष्ट्र सरकार अद्यापही या अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात न्यायालयात गेलेलं नाही. त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्र सरकारची देखील यामध्ये अनास्था दिसते. कारण ज्यावेळी महापूर आला त्यावेळी पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या काठावरील शेकडो गावं या महापुरामध्ये बुडून गेली होती आणि आर्थिक त्याचबरोबर मोठं नुकसान या ठिकाणी झालं होतं. मात्र राज्य सरकारने अद्याप याबाबत कोणतीही याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे सरकारची देखील कुठंतरी अनास्था दिसते आणि यानंतर आता पुढं राज्य सरकार काय निर्णय घेणार हे देखील आपणाला पाहावं लागणार आहे. एस न्यूजसाठी अलमट्टीहून कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेटरेकर. इचलकरंजी शहरातील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना 30,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं होतं. पण अजूनही प्रशांत राठी यांना अटक केलेली नाही. या अनुषंगानं सामाजिक कार्यकर्ते रविकिरण हुक्केरीकर यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. इचलकरंजीतील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्याच केबिनमध्ये 30,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्यानंतर प्रशांत राठी यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अजून अटक केलेली नाही. या अनुषंगानं इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते रविकिरण हुक्केरीकर यांनी ऑनलाईन केंद्र सरकार, राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला पोलीस अटक का करत नाहीत असा सवाल त्यांनी या तक्रारीद्वारे उपस्थित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत म्हणून आज भर पावसात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबरीकरणाचं काम सुरू करण्यात आलं. सांगली कोल्हापूर मार्गावरील नीम शिरगाव गावापासून ते अंकली टोल नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका दिवसाच्या दौऱ्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा चुराडा केला जातोय.
ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील निराधार अनाथ मुलांना संविधानातील समान न्याय तत्वानं कायदेशीर सक्षमीकरण आणि आधार नोंदणी करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी सारथी कमिटीची जिल्हा स्तरावर स्थापना करण्यात आली आहे. ही राष्ट्रीय मोहीम जिल्हा स्तरावर राबवण्यासाठी बुधवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील निराधार मुलांना संविधानातील समान न्याय तत्वानं कायदेशीर सक्षमीकरण आणि आधार नोंदणी करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी साथी कमिटीची जिल्हा स्तरावर स्थापना करण्यात आली आहे. ही राष्ट्रीय मोहीम जिल्हा स्तरावर राबवण्यासाठी प्रभारी जिल्हा न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव एम गादिया, जिल्हा परिवीक्षा अधिकारी चंद्रशेखर तेली आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे महेंद्र कांबळे उपस्थित होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे महेंद्र कांबळे यांनी निराधार असलेल्या बालकांचं सक्षमीकरण आणि आधार नोंदणी करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणणं फार महत्त्वाचं असून तो त्यांचा कायदेशीर हक्क असल्याचं सांगितलं. या अभियानाकरता जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांना मदत करावी असंही त्यांनी सांगितलं. संविधानाच्या कलम 39 आणि F नुसार समान न्याय प्रदान करण्याच्या अधिकाराखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत निराधार मुलांना कायदेशीर ओळख प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानं साथी कमिटीची स्थापना केल्याचं सांगून त्याकरता सर्व शासकीय कार्यालयांनी यात सहभाग घेऊन मदत करण्याचं आवाहन प्रभारी जिल्हा न्यायाधीश श्री कश्यप यांनी यावेळी केलं. यावेळी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील अधिकारी, पोलीस, सर्व तहसीलदार आणि त्यांचे प्रतिनिधी, महिला आणि बालविकास कार्यालयाकडील अधिकारी, निरीक्षण गृहातील सर्व अधीक्षक, चाइल्ड लाईनचे प्रतिनिधी, पॅनल विधिज्ञ, लोक अभिरक्षक कार्यालयाकडील सर्व विधिज्ञ, विधी स्वयंसेवक आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडील कर्मचारी उपस्थित होते. 2 महिन्यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेच्या झूम प्रकल्पातील भंगार चोरी प्रकरण उघडकीस आलं होतं. या प्रकरणी आरोग्य निरीक्षक सुशांत कवडे आणि मुकादम दादासाहेब लोंढे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग असल्यानं त्यांच्यावरही कारवाई करावी या मागणीसाठी सागर तिम्माप्पा वडार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात बुधवारी 1 दिवसीय उपोषण केलं. 2 महिन्यांपूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेच्या झूम प्रकल्पातील भंगार चोरी प्रकरण उघडकीला आलं होतं. या प्रकरणी आरोग्य निरीक्षक सुशांत कवडे आणि मुकादम दादासाहेब लोंढे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोग्य अधिकारी विजय पाटील, कर्मचारी शाहू बुचडे, संभाजी पाटोळे, रफिक पेंढारे, आरोग्य निरीक्षक विकास भोसले आणि भंगार व्यावसायिक मंजुनाथ कोळी यांचा सहभाग असून त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा यासह विविध या मागण्यांसाठी सदर बाजार इथल्या सागर तिम्माप्पा वडार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या समोर बुधवारी 1 दिवसाचं उपोषण केलं. कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. उपोषणात सरजित सिंग दुधानी, काजल कांबळे, बबलू कांबळे, सागर ढोबळे सहभागी झाले होते. एकेकाळी स्वच्छ आणि सुंदर असणारं कोल्हापूर अलीकडे अस्वच्छतेच्या आणि अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलंय. कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी नेमकं करतात तरी काय, याचा एस न्यूजनं घेतलाय सविस्तर आढावा. कोल्हापूर म्हटलं की 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीर निवासिनी श्री अंबाबाई, दख्खनचा राजा ज्योतिबा, किल्ले पन्हाळा असे विविध धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं स्थळ. त्यामुळं कोल्हापूरला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. दरवर्षी लाखो भाविक पर्यटनासाठी कोल्हापुरात येत असतात. हेच कोल्हापूर एकेकाळी स्वच्छ आणि सुंदर होतं. मात्र अलीकडं महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची अनास्था आणि दुर्लक्षामुळं कोल्हापूर हे अस्वच्छतेच्या आणि अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलंय. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर, गोकुळ हॉटेल समोरील रस्ता, व्हिनस कॉर्नर परिसर, दसरा चौक, महानगरपालिका परिसर, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, लक्ष्मीपुरी, गंगावेश, महाद्वार रोड, रंकाळा स्टँड, रंकाळा क्रशर चौक, टेमलाई नाका, कावळा नाका ते शिरोली नाका रस्ता, RTO ऑफिस अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं दिसून येत आहे.
अतिक्रमणाबरोबरच वाहतूक समस्या आणि अस्वच्छता देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून काही ठराविक भागात एखाद दुसरी कारवाई केली जाते. मात्र कारवाई करून अतिक्रमण मुक्त केलेला परिसर काही तासातच पूर्ववत दिसून येतो. अतिक्रमण विभागाची कारवाई म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो अशीच अवस्था आहे. काही ठराविक परिसर सोडले तर कोल्हापूर शहरातील अनेक अतिक्रमित परिसर अतिक्रमण विभागाला दिसूनच येत नाहीत. रंकाळ्याच्या सभोवती बेकायदेशीर हातगाड्यांनी व्यापलेला परिसर पाहिला तर रंकाळ्यापेक्षा खाऊगल्ली झाल्याचं दिसून येतंय. अनेक बेकायदेशीर गाड्यांनी रंकाळ्याचं सौंदर्यच झाकोळलं गेलंय. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी टाकलेला कागद, प्लास्टिक यामुळं झालेली अस्वच्छता, गटारीत तुंबलेलं अस्वच्छ पाणी अद्यापही जैसे थे आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सूचना देऊनही फक्त फलक लावण्यापलीकडं कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. शहरातील अनेक बागांची हीच अवस्था झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात हातगाड्यांचं अतिक्रमण, रिक्षा चालकांचा रिक्षा रस्त्यात लावण्याचा हेकेखोरपणा, गोकुळ हॉटेल नजीकच्या रस्त्यावर असलेलं बेशिस्त गाड्या पार्किंग, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, लक्ष्मीपुरी बाजारपेठ आणि मुख्य रस्ता, गंगावेश परिसरात असणारं रिक्षांचं आणि खासगी गाड्यांचं बेशिस्त पार्किंग, महाद्वार रोड, रंकाळा स्टँड, क्रशर चौक, टेमलाई नाका, कावळा नाका ते शिरोली नाका मुख्य रस्ता, RTO ऑफिस परिसरातील हातगाड्या आणि रस्त्यावर कुठेही लावलेली वाहनं, ताक पिण्याच्या गाड्यासमोर असणारं बेशिस्त पार्किंग, पार्वती टॉकीज नजीकच्या रस्त्यावर असणारं बेशिस्त पार्किंग, कसबा बावड्याच्या मुख्य रस्त्यावर असणारं पार्किंग आणि अतिक्रमण, शाहूपुरी गल्ल्यातील पार्किंग, हातगाड्या, पानटपऱ्या, मोठमोठे अनधिकृत फलक, दुचाकी आणि चारचाकी, मोठमोठे कचऱ्याचे ढीग, राजारामपुरीत रस्त्यावर उघड्यावर पडलेली चेंबर्स आणि दुर्गंधयुक्त कचरा याकडं कोल्हापूर महानगरपालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग, आरोग्य विभाग आणि शहर वाहतूक विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करतंय. यांच्यामध्ये कधीतरी समन्वय होणार का? कोल्हापूरला पडलेला अतिक्रमण आणि अस्वच्छतेचा विळखा पूर्णपणे काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न होणार का? हाच कोल्हापुरातील जनतेला पडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह उत्तम पाटील. अब्दुल्लाट इथं आज एका घरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा प्रयत्न विधायक फाउंडेशन तसंच अंकुश संघटनेनं हाणून पाडला. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी बदललेली 10 जुनी मीटर पूर्ववत जोडली. स्मार्ट प्रीपेड वीज मीटरला विरोध असतानाच अजूनही ठिकठिकाणी महावितरणकडून ही मीटर्स बसवली जात आहेत. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट इथं राजेंद्र बैरागी यांच्या झेंडा चौक परिसरातील घरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात आले होते. बैरागी यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दशरथ काळे आणि आंदोलन अंकुशचे प्रभाकर बंडगर यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी डॉक्टर काळे आणि बंडगर यांनी तात्काळ धाव घेऊन मीटर बसवणाऱ्या कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली. वितरण आणि अदानी कंपनीच्या माध्यमातून ज्या गोष्टीला ग्राहकांचा जोरात विरोध सुरू आहे, असे स्मार्ट बसविण्याचा उद्योग आज अब्दुल्लाट या ठिकाणी सुरू होता. आज आमच्या गावामध्ये झेंडा चौक परिसरात डॉक्टर बैरागी यांच्या घरातलं मीटर बदलण्यासाठी एक इसम आला आणि हे मीटर तू कुणाला विचारून बदलतो मीटरनंतर तू निरुत्तर झाला. नंतर आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना इथं बोलवून घेतलं, त्यांना विचारलं आणि सांगितलं समजावून की 2013च्या वीज नियमन आयोगाच्या कायद्यामध्ये 2003च्या वीज कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की मीटर ही त्या ग्राहकाची प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी ताब्यात घेत असताना त्या ग्राहकाची परवानगी पाहिजे किंवा संमती पाहिजे. ग्राहकाने अर्ज न करता, मागणी न करता आणि त्यांची कुठलीही संमती न घेता परस्पर हे मीटर बदलायचा उद्योग या ठिकाणी सुरू होता. आज आम्ही त्यांना इथं धरून ठेवलं. त्यांच्या अधिकारी इथं वरिष्ठ मानेसाहेब आलेत आणि त्यांनी मान्य केलं की जेवढे मीटर आज इथं लाटेतले बदललेत ते आम्ही परत जुने बसवून देतो. त्याचं काम आता इथं प्रत्यक्षात सुरू आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही ग्राहकाच्या परवानगीशिवाय सदरचं मीटर बदलू शकत नाही. सदरचा मीटर हा ग्राहकाचा अधिकार आहे की कोणते मीटर वापरायचं, कोणते वापरू नये. हे ग्राहकाचा अधिकार 2003चा वीज कायदा आहे तसा. त्यामुळं यांनी दांडगावाने चुकीची माहिती सांगून किंवा न सांगताच लोक घरात नसताना किंवा बाहेर लोक गेले असताना अचानकपणे येऊन हे सदरचं मीटर बदलायचं यांचं काम जबरदस्तीनं चालू आहे आणि आलेल्या लोकांना दादागिरी करायचं आणि मीटर बदलायचं आणि चुकीची माहिती सांगून पळून जायचं असा सध्या उद्योग चालू आहे. तरी या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व ग्राहकांना आमची विनंती आहे की परत असे लोक जर तुमच्याकडे मीटर बदलण्यासाठी आले तरी सदरचा मीटर बदलून घेऊ नका, ही सर्वांना विनंती आहे. आणि जर कोणाला कोण असं जबरदस्ती करत असेल तर तुम्ही आंदोलन अंकुशी तात्काळ संपर्क साधा, त्यांचा बंदोबस्त केला जाईल.
दरम्यान घटनास्थळी कंपनीचे अमन बेडक्याळे आणि इंजिनियर रोहिदास महादेव माने हे आले. यावेळी उपस्थितांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. बदललेले जुने मीटर पूर्ववत जोडल्याशिवाय कर्मचाऱ्यांना सोडणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यानंतर त्यांनी आज बदललेली 10 जुनी मीटर्स पूर्ववत जोडली. याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र बैरागी, प्रकाश बिरनाळे, राहुल तेली, अशोक भागवत, दिलीप बैरागी, रामदास बैरागी, रोहन ठिकणे, महावीर गाडवे आदी कार्यकर्ते, ग्राहक उपस्थित होते. कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर आणि ताराबाई रोड सरस्वती चौकातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मरणार्थ महापालिकेनं नामकरण फलक उभारलेत. हे फलक नवीन करण्यात यावेत आणि परिसरातील अतिक्रमण हटवावं अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभा यांच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित पाटील यांच्याकडे केली आहे. साधारण 20 वर्षांपूर्वी कोल्हापुरातील ताराबाई रोडवरील सरस्वती टॉकीज चौकात स्वर्गीय वि. दा. सावरकर चौकाचं नामकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या महासभेमध्ये ठराव करण्यात आला होता. सध्या त्या परिसरात अतिक्रमणं वाढली असून संपूर्ण चौकाला बकाळ अवस्था आली आहे. बिनखांबी गणेश मंदिर आणि सरस्वती टॉकीज चौकात लावलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फलकावरील रंगरंगोटी गेली असून फलक खराब झालेत. येत्या 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती असून हा जयंती उत्सव देशभर उत्साहात साजरा केला जाणार आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते या ठिकाणी जयंती उत्सव आणि फोटोपूजन करणार आहेत. त्यामुळे या परिसरातील अतिक्रमणं कायमस्वरूपी काढून चौकाला पूर्वस्थिती प्राप्त करून द्यावी अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेनं कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासणे, महिला जिल्हाध्यक्ष स्वाती राजपूत, ज्योती बागडी, रुपाली गुरव, प्राजक्ता बाचणकर, संजय तोरसकर, विजय बागडी, धनाजी जाधव, रेणू पोवार आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये एका ब्रेन डेड झालेल्या 26 वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे 4 गरजू रुग्णांना जीवनदान मिळालंय. यावेळी तरुणाच्या कुटुंबियांनी दाखवलेल्या सामाजिक जाणीवेमुळे त्यांनी सर्वांसमोर माणुसकीचा आदर्श ठेवलाय. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या कोल्हापूरमधील तरुणाला अचानक ब्रेन हॅमरेज झाल्यानं ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उपचारादरम्यान त्याचा मेंदू मृत झाल्याचं समजलं. त्यानंतर आवश्यक चाचण्या करून रुग्णाचा मेंदू मृत घोषित करण्यात आला. या दुःखद प्रसंगी कुटुंबियांनी सामाजिक भान राखत ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या प्रशासनाकडे अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. कुटुंबियांच्या सहकार्यामुळं रुग्णाचं यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड आणि डोळे हे अवयव इतर गरजू रुग्णांना प्रत्यारोपणासाठी देण्यात आले. यकृत हे ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्यातील रुग्णालयाला पाठवण्यात आलं, तर एक मूत्रपिंड नाशिकला पाठवण्यात आलं. दुसरं मूत्रपिंड ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील एका रुग्णावर यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आलं. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेवर आणि यशस्वीरित्या पार पाडण्यात ॲस्टर आधार हॉस्पिटलचे मूत्रपिंड तज्ज्ञ डॉक्टर युवराज सावंत, मूत्रपिंड प्रत्यारोपण सर्जन डॉक्टर धनसागर वाकळे, डॉक्टर अभिजित पाटील, मूत्रपिंड प्रत्यारोपण सर्जन न्यूरोसर्जन डॉक्टर मनसूर अली खान, ICU इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर अभिजित गवळी, CVTS सर्जन डॉक्टर भूपेंद्र पाटील, भूलतज्ञ डॉक्टर स्वप्ना शिवेश्वरकर, डॉक्टर अमोल कोडोलीकर, डोळे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर निधी भोसले, याशिवाय प्रशिक्षित परिचारिका, OT स्टाफ, समन्वयक आणि प्रशासन विभाग आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या रोटरी समाजसेवा केंद्राच्या वतीनं दरवर्षी रोटरी समाजसेवा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी अतुलनीय योगदान दिल्याबद्दल स्वाती गोखले यांना रोटरी समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या रोटरी समाजसेवा केंद्राच्या वतीनं दरवर्षी रोटरी समाजसेवा पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार आशा चॅरिटेबल इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका स्वाती गोखले यांना जाहीर करण्यात आला होता. गोखले या गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूर इथं बौद्धिक अकार्यक्षम शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात दिव्यांग महिलांसाठी बचत गट स्थापन करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी योगदान दिले.
रोटरीच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढाकार. रोटरी क्लबच्या रोटरी समाजसेवा केंद्राच्या सभागृहात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटेरियन अरुण भंडारे यांच्या हस्ते गोखले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना स्वाती गोखले यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल मनस्वी आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष रोटेरियन अरुणकुमार गोयंका, रोटरी समाजसेवा केंद्राचे अध्यक्ष रोटेरियन सुभाष मालू यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. यावेळी असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन राहुल कुलकर्णी, सेक्रेटरी इलेक्ट रोटेरियन निलेश कुत्ते, समाजसेवा केंद्राचे सेक्रेटरी रोटेरियन अमित माटे, रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. उंचगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शीला सुरेश मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज त्यांचा कार्यालयीन प्रवेश मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्या आणि ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन केलं. उचगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार सतेज पाटील गटाच्या शीला सुरेश मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यालयीन प्रवेशाआधी गावातील महिलांच्या वतीनं त्यांचं औक्षण करण्यात आलं. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा कार्यालयीन प्रवेश झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या, ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम केलंय. निवडीनंतर दिलेल्या संधीचं सोनं करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्रीधर कदम, संदीप पाटील, सदस्या वैजयंती यादव, सुनीता चव्हाण यांच्यासह मनोज माने, शामराव यादव, विनायक हवळ, सूरज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सतीश भोसले, सुरेश चव्हाण, स्वप्नील पाटील, अनुराधा वायंगडे, राजू काळे, अनिल अवघडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील गोसावी गल्लीमध्ये आज दुपारी 2च्या सुमारास घरांवर विद्युत खांब कोसळला. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसली तरी काही घरांचं मोठं नुकसान झालं. इचलकरंजी शहरातील गोसावी गल्लीमध्ये असणारा धोकादायक विद्युत खांब हटवण्याची मागणी भागातील रहिवाशांनी केली होती. मात्र याकडे महावितरणनं दुर्लक्ष केलंय. आज दुपारच्या सुमारास हा विद्युत खांब परिसरातील काही घरांवर कोसळला. यावेळी खांबावरील विद्युत तारा तुटल्या. सुदैवानं या तारांच्या आसपास कोणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला. काही जागरूक नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या परिसरातील रस्ते बंद करून महावितरणनं याबाबतची माहिती कळवली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या भागातील वीज पुरवठा बंद केला. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र काही घरांचं नुकसान झालंय. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. डेअरीतनी रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेध, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. दहशतवादी पाकिस्तानमध्ये कोणत्याही ठिकाणी लपले असले तरी मारले जातील, परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांचा इशारा. तुम्ही एखाद्याला त्यांच्या विचारसरणीसाठी तुरुंगात टाकू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचं परखड निरीक्षण. हेरगिरी प्रकरणात ज्योतीला दिलासा नाहीच, पोलीस कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ. इंग्लंड दौऱ्यासाठी 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाची घोषणा. आयुष म्हात्रेकडे कर्णधारपद, वैभव सूर्यवंशी संघात. शेअर बाजार लाल रंगात बंद, सेन्सेक्स 445 अंकांनी घसरला. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि गुजरातमधील औषध कंपन्यांकडून खरेदी केलेल्या बनावट औषधांचा पुरवठा शासकीय रुग्णालयांना केल्याप्रकरणी 5 कंपन्यांच्या विरोधात औषध निरीक्षक भारत देवेकर यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये कोल्हापुरातील विशाल एंटरप्राइजेस या कंपनीचाही समावेश आहे. कोल्हापुरातील विशाल एंटरप्राइजेस या कंपनीनं 1 ते 1.5 वर्षांपूर्वी ठाण्यातील ॲक्टिव्हेंटिस बायोटेक कंपनीकडून औषधाची खरेदी केली होती.
त्याचा पुरवठा राज्यातील विविध सरकारी रुग्णालयांना केला होता. संबंधित औषधं बनावट असल्याची कुणकुण लागताच विशाल एंटरप्राइजेसनं पुरवठा केलेली औषधं परत मागवली. दरम्यान अन्न औषध प्रशासनाचे तत्कालीन निरीक्षक मनोज जिया यांनी तपासणी करून औषधाचे नमुने घेत ते फॉरेन्सिककडून तपासणी केल्यानंतर ते बनावट असल्याचं स्पष्ट झालं होतं. दरम्यान अन्न औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक भारत देवेकर यांच्या फिर्यादीवरून कॅभी जेनेरिक स्टोअर मीरा रोड ठाणे, ॲक्टिव्हेंटिस बायोटेक भिवंडी, फार्माक्सिस बायोटेक आणि कोल्हापुरातील विशाल एंटरप्राइजेस यांच्या विरोधात सरकारी रुग्णालयांना बनावट औषधं पुरवल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा वरिष्ठांच्या सूचनेनुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली आहे. अष्टपदी हा मराठी चित्रपट 30 मे पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेमाच्या गुलाबी नात्याचे आजवर कधीही न उलगडलेले पैलू अष्टपदीच्या निमित्ताने रसिकांसमोर सादर होणार आहेत, असं निर्माते उत्कर्ष जैन आणि दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. महर्षी प्रोडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली अष्टपदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 30 मे पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती निर्माते उत्कर्ष जैन आणि दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी दिली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी केलं आहे. आजच्या तरुणाईपासून अबालवृद्धांना आवडतील असे अर्थपूर्ण संवाद आणि प्रसंगानुरूप घटनाक्रम अष्टपदीचे वैशिष्ट्य आहे. खऱ्या प्रेमाची आजवर कधीही न समोर आलेली व्याख्या या चित्रपटाच्या निमित्तानं रसिकांसमोर येणार आहे. आजच्या समाजातील घटकांचं प्रतिबिंब मोठ्या पडद्यावर दाखवण्याचं काम अष्टपदी करणार असल्याचं दिग्दर्शक जैन यांनी सांगितलं. या चित्रपटात संतोष जुवेकर, मयुरी कापडणे, अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर, विशाल अर्जुन, वनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, विशाल अर्जुन, उत्कर्ष जैन, महेंद्र पाटील, नयना बिडवे हे कलाकार विविध व्यक्तिरेखांमध्ये झळकणार आहेत. गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतरचनांना संगीतकार मिलिंद मोरे यांनी सुमधुर स्वरसाद चढवलाय. मिलिंद मोरे यांनीच या चित्रपटाला पार्श्वसंगीतही दिलं असून कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांनी केलंय. अजय खाडे अष्टपदीचे कार्यकारी निर्माता आहेत, तर राहुल पाटील आणि नंदू आचरेकर सहदिग्दर्शक आहेत. प्रेमाचे गुलाबी नाते उलगडणारा अष्टपदी चित्रपट सर्व रसिक प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा, असं आवाहन निर्माते जैन आणि दिग्दर्शक पाटील यांनी केलंय. 9 वर्षाखालील मुलामुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा अद्वैत कुलकर्णी आणि इचलकरंजीची सांची बजाज यांनी विजेतेपद पटकावलं. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसं देण्यात आली. प्रिन्सेस पद्मराजे गर्ल्स हायस्कूलमधील स्वर्गीय लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या बुद्धिबळ हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पुरस्कृत 9 वर्षाखालील कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विझार्ड चेस क्लबनं या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत मुलांच्या गटात कोल्हापूरच्या अद्वैत कुलकर्णीनं 6 पैकी 6 गुण मिळवून अजिंक्यपद पटकावलं, तर वारणानगरच्या आदिराज डोईजडनं 5 गुणांसह उपविजेतेपद मिळवलं. मुलींच्या गटात इचलकरंजीची सांची बजाज 5 पैकी 5 गुण मिळवून अजिंक्य ठरली, तर इचलकरंजीच्याच चार्मी शहानं 4 गुणांसह उपविजेतेपद पटकावलं. दोन्ही गटातील विजेत्यांना सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा गांधी यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. 26 आणि 27 मे रोजी सोलापूर इथं होणाऱ्या 9 वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी मुलांच्या गटात अद्वैत कुलकर्णी, आदिराज डोईजड आणि मुलींच्या गटात सांची बजाज आणि चार्मी शहा यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मनीष मारुलकर, अनिश गांधी, पंच भरत चौगुले, आरती मोदी, रोहित पोळ, विजय सलग, सूर्यकांत चोडणकर आणि रवी आंबेकर उपस्थित होते. महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनची 20वी रमेश देसाई मेमोरियल क्ले कोर्ट 16 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा पावसामुळे स्थगित करण्यात आली आहे. यामुळे सामने न खेळताच खेळाडूंना जावं लागलं.
कोल्हापुरातील मेरीवेदर मैदानावर कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनतर्फे क्ले कोर्ट 16 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 17 आणि 18 मेला पात्रता फेरी झाली होती, तर 19 मेपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली. मात्र पहिली फेरी संपण्यापूर्वीच पावसानं हजेरी लावली. मातीच्या कोर्टवर पाणी साचून राहिल्यानं एक दिवस स्पर्धा पुढं ढकलल्यात. पण 20 आणि 21 तारखेला पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यानं संयोजकांनी अखेर स्पर्धा रद्द केल्याचं जाहीर केलं. ही लॉन टेनिस नॅशनल्स टुर्नामेंट आम्ही कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोसिएशनमार्फत आयोजित केली होती. स्पर्धेचं हे 4थं वर्ष आहे. याला स्पर्धेकरता देशभरातून दिल्ली, कलकत्ता, चेन्नई 200च्या पेक्षा जास्ती लोकांनी यात सहभाग घेतला होता. 17 तारखेला पात्रता फेरींचे सामने चालू झाले. 17-18ला आम्ही पात्रता फेरीतून 8 मुलं निवडली आणि 19 तारखेला मुख्य स्पर्धा चालू झाली. परंतु दुर्दैवानं 19 तारखेपासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही फक्त पहिलीच फेरीच तेवढी पूर्ण करू शकलो आणि दुर्दैवानं ही स्पर्धा पावसामुळे आपल्याला स्थगित करावी लागते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, हैदराबाद, मध्य प्रदेश यासह अन्य राज्यातून 16 वर्षाखालील बिगर मानांकित आणि मानांकित अशा 224 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मात्र पावसामुळे स्पर्धा रद्द करावी लागल्यानं सामने न खेळताच देशभरातील खेळाडूंना निराश होऊन परतीचा मार्ग धरावा लागला. राधानगरी तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. उन्हाळी भात, सूर्यफूल, भुईमूग, केळी, पांढरे तीळ आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अचानक पावसानं सुरुवात केल्यामुळं शेतकऱ्यांचा भात पिकाचा धुळवाफ पेरासुद्धा खोळंबलाय. राधानगरी तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भात पिकाचा धुळवाप पेरा केला जातो. प्रत्येक वर्षी 25 मे नंतर रोहिणी नक्षत्रावर भात पिकाची पेरणी केली जाते. त्यासाठी शेतकरी 15 मे नंतर जमिनीच्या मशागतीला सुरुवात करतात. साधारणतः 25 मेपर्यंत मशागत केल्यानंतर रोहिणी नक्षत्रावर शेतकरी भाताची पेरणी करतात. परंतु यावर्षी 20 मे नंतर मान्सून सदृश्य पावसाची संततधार सुरू झाल्यामुळं धुळवाप पेरा करणाऱ्या शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. तालुक्यामध्ये शेतकरी उन्हाळी भात, भुईमूग, सूर्यफूल, केळी आदी पिकं घेत आहेत. या पिकांची सध्या काढण्याची कामं सुरू आहेत. परंतु पावसानं संततधार सुरू केल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसामुळं हिरावला जातोय. गुरांची वाळकी वैरण अद्याप शेतामध्येच असल्यानं पाण्यात कुजतीये. शेतकऱ्यांनी ताडपत्र्या झाकून वैरण वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी वाफ्यामध्ये पाणी साचल्यामुळं वैरण कुजू लागली आहे. शेतामध्ये सखल भागात पाणी साचलंय. नागरी भागात अद्याप नालेसफाईचं काम न झाल्यामुळं पाणी नाल्याबाहेर येऊन सखल भागात साचलंय. मंदिर आणि लहान देवळांमध्ये सुद्धा पाणी साचलंय. दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार अलीम इम्तियाज गादड याला इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 7 दुचाकी जप्त केल्यात. असा सुमारे 4,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत. शिरोळ तालुक्यातील जांभळी इथला अलीम इम्तियाज गादड हा अट्टल चोरटा शहापूर इथं येणार असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावरून सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत त्यानं इचलकरंजी, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 4 लाख रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त केल्यात. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अविनाश मुंगसे, स्वाती झुगर, रोहित डावाळे, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे, अर्जुन फाटले, रवींद्र महाजन यांनी मिळून केली आहे. S3 सॉकर अकॅडमी आयोजित लहान मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत 9 वर्ष वयोगटात चॅम्पियन अकॅडमी तर 11 वर्ष वयोगटात गडहिंग्लजच्या सॉकर ट्रेनिंग स्कूलचा संघ विजेते ठरला. मेरीवेदर मैदानावर झालेल्या या स्पर्धेत 24 संघांनी सहभाग घेतला होता. 9 वर्ष वयोगटातील अंतिम सामना चॅम्पियन अकॅडमी विरुद्ध S3 सॉकर अकॅडमी यांच्यात झाला. संपूर्ण वेळेत सामना गोलशून्य राहिला. चॅम्पियन अकॅडमीनं पेनल्टीवर 1-0 गोल फरकानं विजय मिळवला.
11 वर्ष वयोगटात गडहिंग्लज सॉकर ट्रेनिंग स्कूलनं पेनल्टीवर 2-1 गोल फरकानं राजर्षी शाहू अकॅडमी संघावर मात करून विजेतेपद पटकावलं. पावसामुळे 13 वर्ष वयोगटातील सामना पुढे ढकलला. निखिल सावंत, सौरभ भोसले, हेमंत वस्ताद, शोयब बागवान यांनी पंच म्हणून काम पाहिलं. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रणालीत मागील 2 दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाल्यानं संपूर्ण व्यवस्था विस्कळीत झाली. शासनाच्या वतीनं अर्ज भरण्यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज भरता आले नसल्यानं विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. आता हे संकेतस्थळ 26 मेला सकाळी 11 वाजता सुरू होणार असल्याची माहिती पुण्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय. 21 मे 2025 रोजी 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यासाठी वेबसाईट देण्यात आली होती. मात्र पहिल्या दिवशीच ही वेबसाईट क्रॅश झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. संकेतस्थळ उघडताच अनेक तांत्रिक अडचणींना सामना करावा लागला. आज दुसऱ्या दिवशी हे संकेतस्थळ ओपन झालं नाही. याबाबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे लवकरच तांत्रिक दुरुस्ती करून संकेतस्थळ पूर्ववत केलं जाईल अशी माहिती बुधवारी रात्री जाहीर केली. मात्र आजही तांत्रिक बिघाड दुरुस्त करता आलेला नाही. त्यामुळे शिक्षण संचालनालयाच्या वतीनं सर्व प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आता पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा 26 मे रोजी सकाळी 11 पासून सुरू होणार आहे. यानंतरच हे संकेतस्थळ ओपन होऊन यामध्ये अर्ज भरता येणार आहेत. तसेच प्रवेश फेरींचे नवीन वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पुणे इथल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापुरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे छत्रपती शाहू स्टेडियमवर पाणी साचलंय. यामुळे नेताजी तरुण मंडळाची फुटबॉल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर नेताजी तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित फुटबॉल स्पर्धेतील मंगळवारच्या शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामन्यावेळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला. त्यावेळी शिवाजी तरुण मंडळानं बालगोपाल तालीम मंडळावर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. बुधवारी 21 मे रोजी सकाळी आणि दुपारच्या वेळीही जोरदार पाऊस झाल्यानं शिवाजी तरुण मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना होऊ शकला नाही. पावसामुळे मैदानावर पाणी साचलं असून ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचं स्पर्धा संयोजकांनी सांगितलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशीही पावसाची दमदार हजेरी. कोल्हापूरकर ऐन उन्हाळ्यातच घेत आहेत पावसाळ्याचा अनुभव. सततच्या पावसामुळे उन्हाळी भात, सूर्यफूल, भुईमूग आदी पिकांचं मोठं नुकसान. भात पिकाचा धुळवा पेराही खोळंबला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी भर पावसात केलं रस्त्याचं डांबरीकरण. लाखो रुपयांचा चुराडा. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाण्याला बदली. योगेश गुप्ता कोल्हापूरचे नवीन पोलीस अधीक्षक. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर नाही. धरणाची उंची वाढवल्यास महापुराची आणखी भीषण परिस्थिती निर्माण होणार. थेट अलमट्टीहून एस न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट. आणि 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रणालीत 2 दिवसांपासून तांत्रिक बिघाड. विद्यार्थी आणि पालकांना होतोय नाहक त्रास. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.